गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ सकाळची वेळ झालेली. आज तर सकाळ सकाळ दारात बसलाय तुम्ही. आता हितला खड्डं बुजावलं, तिकडं 2 आरामशीर खांदलं, तिथं बसायसाठी इकडं खांदलं. लय अवघड आहे. पोरं शाळेत चालले ते आमची. सकाळ सकाळची चहा झालाय, नाश्ता झालाय. अयो अगं ज्ञानेश्वरी, अगं ज्ञानेश्वरी ती मागचं उचल. काय पोहे पोटभर खा. अण्णा इतकं नसतं टायमिंग लावायचा. अरे चप्पल बाहेर काढावी, उरक पटापटा. कॉलेजला जायचंय म्हणतरी बरं. आणि चप्पल साबणाने धुवत जा. तिकडं बस. आणि ते सारखं नाव काढ नको, पैसे नाही माझ्याकडं. कसले शेल? खोटं बोलते, तुझ्याकडे पैसे येतो पण ते खरं सांगा, कोणाकोणाकडे पैसे येतं? अकाउंटला 30 रुपये राहिले फक्त. आता काय केलं तो एवढं सगळं? 600 रुपयाचा शर्ट घेतला, हम्म. पॅन्ट घेतली, हम्म. ओके पॅन्ट घेतली. कधी आणली ती? 2 दिवस झाला. होय का? पॅन्ट मला आवडली. नेनेल दी घालाय. हा घालणे मला काय नाही. अरे बस ना खाली. आता किती वाजले त्या? ही पोरगी आज का शाळेत कस काय चालली? म्हणजे मग मी कुठे गेलेली असते रोज? अगं मम्मी, काल मी तुमच्या पप्पाला समोर सोडून आले. पप्पा आपण आळशी आहे ग, आपण लवकर उठत नाही. ती लवकर उठते, 5 वाजता जाते शाळेत. खरं का? मग म्हणजे मीच येडी का काय काय करू मलाच कळा. हा हा कधी ग? होय. मी स्वतः सोडून आले. पप्पा कसं पण चिवला कोणी सोडून आलं? चिव शाळेत नाही गेली. म्हणजे बघा, म्हणजे तुम्ही किती आळशी या ह्याच्यावरूनच कळतं या. मी नाही आळशी, मी तिला सोडून येते. होय अण्णा, कोण अशी कर सांग? नाही गाडी पण नाही, सायकली सोडून आली. कवर झोपते तू? आम्ही कोणती रेड घेऊन जायची का? रेड वन घेऊन जाते का? 4 चाकी घेऊन जाता तुम्ही शाळेत? म्हणजे तुम्हाला वाईस शाळेत गेल्यागत वाटण आणि अण्णाला वाईस गाडी चालवल्यागत वाटण. कुठे बरं आपलं. रात्री शिकली का गाडी तू? अरे मला किक्कच बसा नाही, माझ्या पायाला लागेल त्या किक्कच. काय गरज आहे का आता एवढं गाडी असून सुद्धा तिथं ही चला म्हणजे माझं बटाट्याची भाजी करायची सगळा राडा झालाय सकाळ सकाळ. पण काय झालं, गई लागली वरडाय म्हणून तिला गुळी ठेवायला चालली. आणि आता धार पण काढून येते सरा. अरे जाणा लवकर, दप्तर घ्या ना. काय गाडी बिडी पुसत जा ज्ञानेश्वरी, एवढी 2 लाखाची गाडी, त्याला वाय थोडं फडकं लावत जा. हा तिथे होकटा ही आहे शर्ट आणा. हे अगं पप्पाची घालायची पॅन्ट येडी का काय? बरं तिकडं कसं त्यांच्या मनाने काय करायचं ते करून द्या, माझं काम आहे. तिथलं ती झाकून ठेवा, घरात कुत्रं जाईल. लगेच निघायची पंचायत नको करायला. का रात्री धार नाही दिली गईने. आमचं वासरू रात्री आत्याने गुरं आणली होती. कशी काय बांधलेलं काय झालं, मी गेली ते बाजार आणायला. आत्या गुरं घेऊन आणली, वासरू सगळं पेलं. गईने परत धारच दिली नाही. दार उघडत आहे, दार उघड आहे. माझं काय झालं, अण्णाचं कपडे घावणा ते वाळाय घातलेली कालची वली शाळेची, हे झाडून काढले. अजून भरायचं लय वेळ लागतो, लय राडा करते ते. पाऊस असल्यावर चिकचिकीचं ह्याचं शेणच काढू वाटत नाही. कोणी काढायचं, माझ्याशिवाय कोणी काढत नाही. माझा तर घसा आणि तोडायला लागलाय. माझं तर काय खरं नाही. दुखणं एक तर येत नाही ना, आल्यावर पार फजितीच करते नुसतं. आणि परत ना तेवढं बघायला. आणि वासरू इतकं बेकार आहे ना, एका जाग्यावर राडा करतं. नको झाले, वैताग आलाय. चला पटापटाच आवरावं लागेल. आणि दूध घालायला जायला कोण नाही, बापू नाही घरी. बापू काल राशनला गेला तर आलंच नाही. तर धार काढल्यावर तर पोरं चालली शाळेत म्हणलं की गाडी नाही घरी, चालत जावं लागेल वस्तीवर. त्याची भाजी मस्तपैकी शिजली वाढू, कपडे बिपडे धुवसतो आणि छान अशा चपात्या लाटायच्या. कणिक मळली, भांडी घासली, सगळा राडा. मावशी आल्यात ते
चाललंय त्यांचं बांगड्या घ्यायच्या. मी पण घेतल्यात. मला घरी वापरायला लागतात ना असं छान. नाहीतर काय होतं, कपडे धुवायची भांडी घासायची म्हणले कलर जातो. सगळं आवरत चपात्या लाटून झाल्या असत्या, पण त्या मावशी आल्या. अर्धा तास गेला त्यांचं चहा पाणी. दूध घालायला जावं लागलं ना चालत. आल्यात का विचारा, सोडलेत ती पण. जावं लागलाय चुलीला आता सगळ्यांना. सकाळ सकाळचं ऊन पण आता काय चकाचक पडलं, म्हणलं कपडे वाळून निघत्या पटकीने.